मित्र याचं जर आपल्याला लागवड करायची असते तर याची लागवड करणं पण खूप सोपं आहे। काय करायचं, हे कांडं जे असतं या कांड्याच्या थोडं खालून 1 इंच अर्धा इंच खालून कापायचं आणि कापल्याच्या नंतर ही जी जॉईंट आहे हा जॉईंट राहायला पाहिजे या हिशोबाने, कारण इथूनच याला मुळ्या फुटतात आणि इथूनच याची उगवण शक्ती होते। थोडं खालून कापायचं आणि एवढं याला मातीत दाबायचं आणि याला रोज पाणी टाकलं ना तर हे काही दिवसामध्ये तयार होते। अशीच कांडच लावलेलं आहे, त्या पद्धतीने याची उगवण शक्ती पण चांगली असते। हे घरात आपण कुंडी ते लावू शकतो, भरपूर मोठं होतं हे। आता आमच्या आईनं लावलं होतं, 2-4 महिने झाले, 2-3 महिन्यातच 2-4 महिन्यातच हे भरपूर वाढले, याची वाढ खूप नमस्कार मित्र, मी दिलीप गवई पूर्वजांचा खजिना या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत करतोय। नेहमीप्रमाणे एक औषधी वनस्पती तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे। की तुम्ही बघू शकता, याला कांडवेल असं म्हणतात। खेड्यापाड्यामध्ये अनुभवानं आणि परंपरेनं ही औषधी माहीत आहे लोकांना। याला हाडजोड, अस्थिशृंखला, कांडवेल, हाडसाखळ आणि लॅटिन नावाचं पिटिस कॅन्ड्राग्युलेरिस म्हणून याला ओळखले जाते। हे एक जबरदस्त औषध आहे। हाड तुटलं, हाड मोडलं त्यावेळेस जुन्या काळामध्ये या वनस्पतीचा वापर केला जायचा। जिथं हाड तुटलेलं आहे त्या ठिकाणी असे कांड घेतले जाते आणि याला गरम करून घेतले जाते। याची साल काढली जाते खरडून आणि साल काढल्याच्या नंतर आपली जी पेरं असतात याला बारीक वाटायचं, याच्यामध्ये थोडी हळद आणि मीठ टाकून याला गरम केलं जातं। गरम करून जिथं आपलं हाड तुटलेलं आहे, मोडलेलं आहे त्या ठिकाणी हे लावून त्याच्यावर पट्टी केली तर 2-3 दिवसामध्ये याच्यात चांगला आराम पडतो। अशी वनस्पती आहे, पूर्वीपासून याचा खूप वापर होत आला आहे। याचा महत्त्वाचा उपयोग आमच्या इकडे याच्यासाठी करतात की जे बोटाला आपल्या कांडं होतं, कांड्याच्या ठिकाणी बघा सूज येते आणि सूज येऊन त्या ठिकाणी प्रचंड वेदना असतात आणि प्रचंड आग असते। अशा वेळेला हे रात्रभर झोपायला येऊ देत नाही, अशा वेळेस या वनस्पतीचा वापर होतो। त्याच पद्धतीने ही जे आपण याच्यासाठी लावतो त्याच पद्धतीने साल काढून घ्यायची आणि याला गरम करून लावल्या जाते। हळद आणि मीठ टाकायचं, याला ठेसून घ्यायचं बारीक, त्याच्यात हळद आणि मीठ टाकायचं, गरम करून ते पेस्ट जे बनते ते पेस्ट त्या कांड्यावर लावून त्याला पट्टी बांधून घ्यायची वरून। 2-3 दिवसात त्याच्यातही चांगला आराम होतो। जसं आपल्या बोटाला जे नख खुरडं होतं, नखाच्या जागेवर इन्फेक्शन झाल्यावर तिथं फोड येतो आणि त्याच्यामध्ये पस तयार होतो, अशा वेळेसही या वनस्पतीचा चांगला वापर होतो। प्रामुख्याने खेड्यापाड्याने ही वनस्पती नेहमीसाठी वापरल्या जाते, कांड्यासाठी, नखुरड्यासाठी आणि हाडजोडसाठी। तसंच याचा एक महत्त्वाचा उपयोग आहे तो म्हणजे स्त्रियांना अनियमित मासिक पाळी येते आणि एकदा पाळी आल्याच्या नंतर बऱ्याच काळापर्यंत, बऱ्याच दिवसापर्यंत ती राहते। अशा वेळेला हे कांडवेलाला फुफुट्यामध्ये भाजतात आणि याचा 1 चम्मचभर रस काढतात। रस काढल्याच्यानंतर त्याचमध्ये 1 चम्मच मध मिसळून हे रोज सकाळी अनुशापोटी त्या स्त्रीला खायला दिलं तर 2-4 दिवसात, 4-8 दिवसामध्ये याच्यात चांगला फरक पडल्यासारखा जाणवायला लागतो। असं हे महत्त्वाचं औषध आहे। पुरातन काळापासून, जुन्या काळापासून या वनस्पतीचा वापर केला जातो। आपल्या आजूबाजूला हे जंगलामध्ये भरपूर नैसर्गिकरित्या आपल्याला आढळते। आम्ही याला घरीच लावतो, कारण याचे काही पेशंट येतात घरी, कोणाला नखुरडं झालं, कांदा झालं तर त्याच्यासाठी आम्ही याचा वापर करतो। आज तुम्हाला हे जवळून दाखवण्याचा प्रयत्न करतोय। बघा, सगळ्यांना परिचयाची असेल पण नसेल तरी पण त्याला हे करून घ्या। ही अशी डायरेक्ट लावता येत नाही, कारण डायरेक्ट जर लावली तर कच्चं जर लावलं तर कच्चं लावल्यामुळे यांना त्या ज्या जागेवर आपण लावतो त्या जागेवर खाज सुटते आणि प्रचंड आग आणि वेदना पण होतात। त्याच्यामुळे कच्चे याचा वापर करू नये। की कधी याचा वापर करताना याला गरम करूनच याचा वापर केला जातो, कच्चं याला वापरता येत नाही। कच्चं जर लावलं तर त्या ठिकाणी खाज सुटते प्रचंड, खातात बिन, पण खाण्यासाठी पण याला वापरलं जातं। पण ही गरम करून याचे काही भजे वगैरे पकोडेवरून खातात, पण हे असं डायरेक्ट खाता येत नाही याला। पण याला जर अशी साल काढून डायरेक्ट हात जरी लावला तरी हाताला खाज सुटते, एवढं भयानक हे औषध आहे। पण हे याचे वापर गरम केल्याच्या नंतर याच्या काही वेदना आणि त्रास होत नाही। तर भावांनो, व्हिडिओ कसा काय वाटला तुम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला तर एक लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करायचा। भेटूया अशाच एका नवीन औषधीसह पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत काळजी घ्या।